भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी बाळापूर येथील नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये घराणेशाहीला भाजपची उमेदवारी दिल्याने भाजपचा नाराज गट थेट उमेदवाराच्या विरोधात सरसावलाय। हे नाराज कार्यकर्ते प्रभाग 10 मध्ये मतदाराच्या घरापर्यंत जाऊन मतदान मागत असून प्रभाग 10 मधील मशाल चिन्हाचे उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन करत आहेत। यावेळी नाराज असलेले भाजपचे पदाधिकारी थेट प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। यावेळी शहरातील ही घराणेशाही संपविण्याचे आवाहन ते थेट प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांना करत आहेत। यावेळी भाजपमधून नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आमचे प्रतिनिधी अमोल सामोदे यांच्याजवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांचे मत आपण जाणून घेऊयात। भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रचारार्थी सुद्धा बोललेला आहे आणि या पहिल्यापासून मध्ये भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार निवडून रिंगणात उतरले, त्याबद्दल काय? आमचं स्पष्ट मत आहे, स्थानिक उमेदवारांनी स्थानिक प्रतिनिधींनी काय केलं, ज्यांच्याकडे पदाधिकारी आहेत त्यांनी की आमच्यासारख्या ओरिजिनल कार्यकर्त्यांना डावलून जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करत होते, नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणुका लढवल्या, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांना पक्षाने तिकीट दिलं आणि त्यांना उमेदवारी दिली। आमच्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला फार मोठी अडचण झाली की आम्ही ज्या पक्षाचं गद्दारीने काम केलं, गद्दारी केली, त्यांचं काम आम्ही कसं करावं, आम्ही त्यांचा प्रचार कसा करावा, म्हणून आम्ही आमचा विचार केला आणि भारतीय जनता पार्टी जागरूक ठेवण्यासाठी आम्ही या प्रभाग क्रमांक 10 मध्ये मशालसाठी मत मागत असून दोन्ही मत मशालला द्यावं असं मी आपल्या नागरिकांना विनंती करतो। आणि अध्यक्षपदाचं जे मत आहे ते आपल्यावर जे आपल्याला आवडत असेल त्याला आपण द्यावं। आपण तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असताना तरी भारतीय जनता पार्टीच्या काम नाही, हे पक्षाचा काही विषय नाही। ते मी राष्ट्रीय संघाचा कार्यकर्ता जरी असलो तरी माझं वैयक्तिक असं मत आहे की जो अन्याय होऊन राहिला, पक्षाचं विरोधी काम करून राहिलं, ज्याने पक्षाच्या विरोधात काम केलं, ज्यानं कधी पक्षाला सहकार्य केलं नाही, त्या माणसाला जर पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी असं डोक्यावर उचललं असेल तर आम्ही त्यांना डोक्यावर घेणार नाही। त्यामुळे आम्ही आमच्या सद्विवेक बुद्धीने या प्रभाग क्रमांक 10 मध्ये मशालचं काम करणार आहे आणि दोन्ही मशालला निवडून आणणार आहे आणि ज्यांनी पक्षाचा आजपर्यंत गद्दारी केली अशांना सजा देणार आहे, त्यांची जागा दाखवणार आहे। परिषद सार्वत्रिक निवडणूक येणाऱ्या 2 डिसेंबरला मतदान आहे। बाळापूर नगर परिषद निवडणुकीसाठी आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोणत्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचार करता? मशालचे जे 2 उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 10 मध्ये, या दोन्ही उमेदवाराच्या प्रचारासाठी आम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये घरोघर जाऊन सर्व मतदारांना समजावून सांगत आहे। भारतीय जनता पार्टीचे आपण सदस्य असताना मशालचा प्रचार करण्याचे कारण काय? भारतीय जनता पार्टीने आमच्या सर्व म्हणजे गेल्या 40-50 वर्षापासून आम्ही जे भाजपाचे सक्रिय क्रियाशील आणि भाजपासाठी सर्वस्व वाहून घेणारे जे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी सुद्धा आम्ही सर्व पद पक्षाचे या ठिकाणी असलेल्या सर्व लोकांनी भोगलेले आहेत, परंतु पक्ष केव्हाही आमच्या सर्वांचा विचार आम्हाला विचारात न घेता मनमानी करते। त्या हिशोबाने आम्ही या प्रभाग 10 मध्ये हा निर्णय घेतलेला आहे। नगराध्यक्षासाठी काय मत आहे उमेदवार? नगर अध्यक्षाचे उमेदवार गावातलं जे वातावरण आहे ते आपापला विचार करतील आणि नगर अध्यक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील। आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचार करणार आहे का बाळापूर सर्व ठिकाणी प्रभागात? आम्ही या विशेष म्हणजे या 10 प्रभागामध्ये जास्त प्रचार करत आहे घरोघरी जाऊन, तसं आम्ही प्रत्येक वार्डात जाऊन काम करणार आहे। प्रचार या प्रभागात जास्त करण्याचे कारण काय? या प्रभागातली घराणेशाही थांबवण्यासाठी। यानंतर अजून आपण आपल्यासोबत जे भाजपचे नाराज गट आहे त्याच्यासाठी अजून 90% काही शहराचे जे प्रभाग आहेत त्या प्रभागात सुद्धा आपण प्रचारासाठी जातात, तर तिथे कोणाचा प्रचार करणार मग? हे बघा, आम्हाला सर्वात जास्त सर्व या ठिकाणी बाळापूरमध्ये तसंही 90% 99% भाजपाचा कार्यकर्ता मतदार पदाधिकारी हा नाराजच आहे आणि तो त्याच्या पद्धतीनं आपापल्या प्रभागात वार्डात काम करेल, ते आम्हाला त्यांना सांगण्याची गरज नाही। पण आम्ही सर्व जे जबाबदार लोक आहोत भारतीय जनता पार्टीचे, भारतीय जनता पार्टी जिल्हा भारतीय जनता पार्टीने आम्ही त्यांना सर्व सांगितल्यानंतरही आमचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी ऐकून न घेतल्यामुळे
आम्ही या स्तरावर आलो हे जिल्हा भारतीय जनता पार्टीने सुद्धा समजून घ्यावं. आमदार नितीन देशमुख यांच्या पक्षाचे उमेदवार आहे, त्यांच्यासोबत आपल्या गटाची काही बैठक झाली का? नाही, आमची कोणासोबत बैठक झालेली नाही. आम्हाला जे देणं घेणं आहे ते आमच्या सर्व स्वयंस्फूर्तीनं आम्ही हे सर्व काम करत आहोत. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, अकोला.